Hello friends, I am Sau Sarita Chaudhary. Welcome back dear all friends. I hope that you are all safe and fine. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इंग्रजीच्या इयत्ता 8वीची व्हाय ही कविता आपल्या शाळेतील शिक्षक श्रीयुत कुलकर्णी सर यांनी आपल्याला शिकवलेली आहे. आज मी त्या कवितेचा इंग्लिश वर्कशॉप हा टॉपिक तुम्हाला शिकवणार आहे. तेव्हा आता सर्वांनी आपल्या 8वीची इंग्रजी पुस्तकं उघडायची आहेत आणि पान नंबर 57 हे समोर ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हा इंग्लिश वर्कशॉप दिसतो आहे. बघा, आपली जो क्वेश्चन पेपरचा जो सेट आहे किंवा क्वेश्चन पेपरचं जे स्वरूप आहे ते ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. त्यामुळे आपल्याला या पुस्तकामध्ये देखील जे वर्कशॉप दिलेलं आहे ते ॲक्टिव्हिटी पद्धतीनेच दाखविलेलं आहे. ह्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला सोडवायच्या आहेत. तुम्ही या ॲक्टिव्हिटींचा जितका जास्त सराव कराल तितकी तुमची प्रश्नांची उत्तरं अचूक येतील. या ठिकाणी तुम्हाला सरावाला फार महत्त्व आहे. प्रॅक्टिस त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर करायची असते. तेव्हा आता प्रश्न पहिला बघा. रीड द पोएम, डिस्कस अँड कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ प्रॉपर ॲक्शन वर्ड्स. व्हर्ब. प्रश्नाचं स्वरूप कळलं का आधी? ते महत्त्वाचं आहे. रीड द पोएम, कविता वाचा. डिस्कस, चर्चा करा. अँड कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ प्रॉपर ॲक्शन वर्ड्स. आणि खालील रिकाम्या जागा योग्य कृती शब्दांनी पूर्ण करा. ॲक्शन वर्ड्स म्हणजे काय? तर क्रियापद. मग आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वर्ड्स दॅट एक्सप्रेस ॲन ॲक्शन ऑर स्टेट ऑफ बिंग आर कॉल्ड वर्ब्स. म्हणजेच काय? तर ज्या शब्दांतून वाक्यातील कृती म्हणजेच काय क्रिया व्यक्त होते किंवा जे शब्द वाक्यातील स्थिती व्यक्त करतात त्या शब्दांना व्हर्ब्स असे आपण म्हणतो. मग ही क्रियापदे वाक्यातील कृती किंवा स्थिती स्पष्ट करून वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचे काम करतात. म्हणजेच काय की जो क्रिया दाखवणारा शब्द आहे तो आपला क्रियापद. एवढं सोप्यात सोपं आपण लक्षात ठेवायचं की ज्या शब्दाने आपल्याला क्रिया समजते आहे तो शब्द म्हणजे आपला क्रियापद आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काही शब्द दिले आहेत. जसे बघा, वूड, सन, रेन, मार्बल्स, फ्लावर्स, आईस, स्टार्स, ओशन, बीज, विंड्स, फिश. आता हे जे शब्द दिले आहेत ना, हे सगळे शब्द नाउन्स आहेत. बघा, हे सगळे शब्द काय आहेत? नाउन्स आहेत. आणि या नाऊनला आपल्याला जोडी शोधायची व्हर्बची. म्हणजे या नामाची क्रिया दाखवणारा शब्द आपल्याला स्टांझामधनं शोधून काढायचा आहे. आपल्याला 2 उदाहरणं त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत. एक म्हणजे वूड. आता जर आपण कविता जर बघितली तर आपल्याला त्या कवितेमध्ये ही ओळ दिसते बघा. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वूड शुड स्विम. म्हणजे वूड शुड स्विम. व्हाय वूड शुड स्विम. वूडची क्रिया काय दाखवते? स्विम ही क्रिया या ठिकाणी दाखवते आहे. लाकूड काय करताय? पोहणार आहे, पोहत आहे असा त्याचा या ठिकाणी अर्थ होतो. मार्बल सिंग्स. मार्बल म्हणजे गोट्या. गोट्या कशा आहेत? खाली बुडत आहेत. म्हणजे मार्बल हे नाऊन आहे आणि त्याचा कृती दाखवणारा शब्द कोणता आहे? तर सिंक आहे. पुढचा शब्द आपल्याला स्टार्स दिला आहे. तर स्टार्सला शाईन. तारे. कृती दाखवणारा शब्द कोणता आला आहे? शाईन. विंड्स. कोणता शब्द आलेला आहे? ब्लो. विंड्स दाखवणारा शब्द काय आलेला आहे? ब्लो. वारा वाहतो. वाहतो ही काय आहे? क्रिया आहे. स्टार्स तारे चमकतात. तारे कोणती कृती करतात? तर चमकण्याची कृती करतात. येत आहे लक्षात? सन सूर्य. सूर्य काय करतो? सिंक म्हणजे बुडतो, मावळतो असा त्याचा अर्थ होतो. फ्लावर्स डाय. फ्लावर्स काय होतो आहे?
डाय होतो आहे. फ्लॉवर्स डाय म्हणजे मावळतो आहे. ओशन एब. ओशन म्हणजे समुद्र, उपसागर, महासागर. तर त्याला ओहोटी. समुद्राला काय येते? ओहोटी. क्रिया दाखवणारा शब्द ओहोटी म्हणजे एब. फिश हॅव गिल्स म्हणजे कल्ले असणे. फिशची क्रिया कशाने होते? कल्ल्यांनी होते. रेन फॉल पाऊस पडतो म्हणजे फेल फॉल. आईस मेल्ट बर्फ वितळणे. बीज स्टिंग दंश मारणे. स्टिंग मीन्स दंश मारणे. म्हणजेच काय की या ठिकाणी हे सगळे नाऊन आपल्याला दिले आहेत आणि त्याचे व्हर्ब आपल्याला त्या ठिकाणी शोधायचे आहेत. आपल्याला कवितेमधूनच ते शोधायचे आहेत. कवितेमधूनच आपल्याला ही सगळी ॲक्टिव्हिटी शोधून लिहायची आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आणखी एक सोपी पद्धत सांगते क्रियापदाची, की ज्या शब्दाच्या शेवटी आपण न वापरतो. उठणे, बसणे, धावणे, रडणे, हसणे ही सगळी क्रियापद आहेत की ज्याच्यामुळे व्यक्तीची क्रिया आपल्याला लक्षात येते. तो शब्द म्हणजे क्रियापद. इथे आपल्याला ते वापरायचं आहे. मग ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी समजली असेलच. प्रश्न दुसरा. डिस्कस इन पेअर्स अँड राईट द रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम. हा प्रश्न आपल्याला अगदी 5वीपासून असतो. रायमिंग पेअर्स आपल्याला शोधायच्या असतात आणि त्या लिहायच्या असतात. आता आपण सगळ्यांनी कविता वाचलेलीच आहेत. कवितेच्या ओळीचा शेवटचा शब्द आणि त्याच्या खाली येणाऱ्या ओळीचा शेवटचा शब्द हा यमक जुळणारा असतो. रायमिंग पेअर्स असतो. कधीकधी एक ओळ सोडून देखील हा यमक जुळणारा शब्द येत असतो. म्हणजे बघा या ठिकाणी तुमच्यासमोर कविता आहेच. तर असे शब्द आपल्याला शोधायचे आहेत की ज्याचा शेवटचा शब्द हा यमक जुळणारा येणार आहे. जसे बघा बॉय व्हाय, व्हाय बाय, सिंक ड्रिंक. शेवटचा शब्द NK आणि NK हा सारखा आहे SINK. स्काय डाय, फ्लाय स्काय, स्टोन बोन, फ्लाईज राईज, ट्राय व्हाय. हे शब्द या ठिकाणी रायमिंग पेअर्स आहेत आणि हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. अत्यंत सोपे असे हे प्रश्न आहेत. थोडीशी निरीक्षणाची आवश्यकता या ठिकाणी आहे. तुम्ही जर कविता वाचन केलीत आणि थोडंसं निरीक्षण केलं तर तुम्हाला हा 1 मार्कांकरता विचारला जाणारा प्रश्न सहज लिहिता येऊ शकतो आणि आपला तो मार्क आपल्याला मिळू शकतो. व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय. In these 2 lines, the word why is repeated. So, it is a figure of speech called repetition. Repetition, it is a figure of speech in which one or more words are repeated in the same sentence. Example, son, it gives me a great joy. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न क्रमांक 3. या ठिकाणी आपल्याला फिगर ऑफ स्पीच हा भाग शिकायचा आहे. त्यातला रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. पोएटिक डिव्हाइस ते आहे. रिपिटेशन म्हणजे काय तर पुनरावृत्ती अलंकार असं आपण त्याला मराठीत म्हणतो. मग काय आहे तर आता जर आपण कवितेची 3री ओळ जर आपण बघितली तर या 3ऱ्या ओळीमध्ये व्हाय धिस, व्हाय डॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय ही ओळ आपल्याला कवितेमध्ये दिसते आहे. मग आता या ओळीचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्या काय लक्षात येतं तर निरीक्षणाने आपल्याला असं लक्षात येतं की या ओळींमध्ये व्हाय या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे.
बऱ्याच वेळा व्हाय हा शब्द या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे की कवितेमध्ये जेव्हा शब्दाची पुनरावृत्ती करून अधिक परिणामकारकता दर्शवली जाते तेव्हा त्या अलंकारास रिपिटिशन असं म्हणतात. म्हणजे या कवितेमध्ये शब्दाची पुनरावृत्ती केलेली आहे. व्हाय ह्या शब्दाची पुनरावृत्ती करून एक वेगळा परिणाम दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हा एक रिपिटेशन हा एक अलंकार या ठिकाणी तयार झालेला आहे. दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेळा शब्दांची पुनरावृत्ती ही झालेली असते. यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा शब्दांची पुनरावृत्ती ही झालेली असते. आपल्याला इथे एक उदाहरण दिलेलंच आहे त्यांनी. सन सन इट गिव्ज मी अ ग्रेट जॉय. बघा, सन आणि पुन्हा सन हे दोन शब्द इथे आलेले आहेत. म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेळा शब्दांची जर पुनरावृत्ती होत असेल तर तो कोणता फिगर ऑफ स्पीच असतो? रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच असतो. हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपल्याला कवितेमध्ये अशा प्रकारची रिपिटेशन असणारी काही लाईन्स आपल्याला कवितेमधनं शोधून काढायच्या आहेत. नाऊ फाइंड आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच शो रिपिटेशन. बघा, तुम्ही कविता 1-2 मिनिट तुमच्या नजरेखालून घाला, ओव्हरलुक करा त्याकडे आणि तुम्हाला असे कुठं शब्द आढळतात का ते तुम्ही बघा. बघा, व्हाय पॉप गन्स शुड गो पॉप अँड व्हाय द ओशन एब्स अँड फ्लोज. या ठिकाणी जो शब्द व्हाय इज रिपीटेड टू गिव्ह मोर पोएटिक इफेक्ट. या ठिकाणी हा शब्द अधिक योग्य परिणाम साधण्याकरता दाखवण्यात आलेला आहे. दुसरं आहे व्हाय स्टार शुड शाईन अँड विंड शुड ब्लो. इथे शुड हा शब्द रिपीटेड केलेला आहे. द वर्ड शुड हॅज बीन रिपीटेड ट्वाइस फॉर पोएटिक इफेक्ट. व्हाय सिंग्स द सन बिहाइंड द हिल्स. इथे देखील रिपिटेशन आलेलं आहे. द वर्ड द हॅज बीन रिपीटेड ट्वाइस इन द सेम लाईन. नाऊ तुम्हाला हे लक्षात आलेलंच असेल की आता रिपिटेशन हा जो अलंकार आहे त्याला पुनरावृत्ती अलंकार असं म्हणतात. जेव्हा तुम्ही कविता वाचायला घेतात तेव्हा ती कविता वाचताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की आपल्याला जो पेपर द्यायचा आहे तो आपण ॲक्टिव्हिटी बेसने पेपर देणार आहे. त्यावेळेला तुम्ही जेव्हा कविता वाचतात त्यावेळेला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज लक्षात घेऊनच आपल्याला त्या कवितेचं वाचन करायचं असतं. की वाचताना लक्षात ठेवायचं की इथे यमक जुळणारा शब्द येतो आहे, इथे हा ॲक्शन वर्ड्स येतो आहे, इथे हे ॲडजेक्टिव्ह येतो आहे, डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणून येतो आहे, किंवा येथे कोणती फिगर ऑफ स्पीच येते आहे हे कविता वाचन करतानाच आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. तेव्हा विद्यार्थी मैत्रिणींनो, हा जो आतापर्यंतचा जो वर्कशॉप आपण केलेला आहे तो तुम्ही वर्गपाठाच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायचा. पण लिहिण्याच्या आधी कविता वाचायची आहे. वाचल्यानंतरच हा वर्कशॉप तुम्हाला सोडवता येईल. तेव्हा स्टे सेफ, स्टे होम. थँक्यू.